आगामी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने स्थानिक राजकीय हालचालींना वेग आला आहे। पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात परिचारक विरोधक असलेले आजी माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवारांची विशेष बैठक आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी भालके समर्थक नगरसेवकांना भगीरथ दादांची यावर भूमिका काय हेही विचारण्यात आले असून बैठकीत आगामी निवडणुकीची दिशा, मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, विकासाच्या शक्यता आणि नागरिकांचा विश्वास कसा परत मिळवायचा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान सर्व इच्छुक आणि माजी नगरसेवकांकडून मतप्रदर्शन घेण्यात आले। या बैठकीचे नेतृत्व अभिजित पाटील यांनी केले। त्यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले की पंढरपूरच्या विकासासाठी आता परिवर्तन आवश्यक आहे। सर्व मतभेद बाजूला ठेवून एकसंघ प्रयत्नांची गरज आहे। परिवर्तनातूनच पंढरपूरच्या विकासाची नांदी होईल असेही त्यांनी सांगितले। गेल्या अनेक वर्षापासून परिचारक गटाने पंढरपूर नगरपालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळवले आहे। आता विरोधकांच्या झालेल्या एकजुटीने नगरपालिकेमध्ये सत्ता परिवर्तन होणार का? विरोधकांची ही एकजूट शेवटपर्यंत टिकणार का? याबाबत पंढरपूर परिसरात चर्चेला उधाण आलं आहे। तुम्हाला याबाबत काय वाटते? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।